कोकणामध्ये भातशेती हा लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. तसेच नारळाची सुद्धा सुबक असल्यामुळे बरेचसे खाद्यपदार्थ हे तांदूळ आणि खोबरं वापरून देखील तयार केले जातात. साधारणपणे नागपंचमी असेल किंवा गौरी गणपतीला तसेच मंगळागौरीला तयार केला जाणारा हा विस्मरणात झालेला पारंपरिक पदार्थ म्हणजे तांदळाची ही खांडवी. तोंडात टाकताच विरघळणारी ही तांदळाची खांडवी साध्या, सोप्या आणि अचूक पद्धतीने कशी तयार करायची हे आज आपण पाहणार आहोत. नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्व? तुमचं माझ्या विधी लाईफ मालवणी फूड्स या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी तांदळाची खांडवी. तर आज आपण पाहणार आहोत खांडवीची रेसिपी. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम 2 वाटी बासमती तांदूळ स्वच्छ असे धुवून वाळवून घ्यायचे. कुठचेही सुवासिक तांदूळ तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. फक्त ज्या तांदळाचा भात मोकळा सळसळीत होतो असे जुने तांदूळ घेतले तरीही चालतील. या ठिकाणी हे तांदूळ आता मिक्सरला लावून घ्यायचे आणि जाडसर रवाळ असं पीठ करून घ्यायचं. एक वाटी गूळ, तांदळाचं रवाळ पीठ, किसून घेतलेले बदाम, 2 ते 3 चमचे ओलं खोबरं, गूळ 1 वाटी, तूप 1 ते 2 चमचे, त्यानंतर चवीपुरती वेलची किंवा जायफळ देखील तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. तर या ठिकाणी एका कढईमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये गूळ आणि त्यामध्ये 3 वाटी पाणी घेऊन या ठिकाणी गूळ वितळू द्यायचा आहे, गरम करायचा आहे. फक्त कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी पाक बनवायचा नाही. आता या ठिकाणी एका कढईमध्ये 1 ते 2 चमचे तूप गरम करून त्यामध्ये बासमती तांदळाचं जे पीठ लावून घेतलं होतं मिक्सरला रवाळ ते या ठिकाणी टाकून ते व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं मंद आचेवरती. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे पीठ छान असं खमंग भाजून झालेलं आहे. आता यामध्ये आपण जे वितळायला गूळ ठेवलं होतं ते आता यामध्ये टाकून घेऊयात आणि छान असं ढवळून घेऊयात. आता हे पीठ मंद आचेवरती शिजवून घ्या. हे मिश्रण सतत ढवळत राहायचं जेणेकरून ते खाली लागलं नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी हे पीठ सतत ढवळून हे
शिजवून घेतलं आहे. बघा, हे पीठ आता छान असं मुरलं गेलं आहे, शिजून तयार आहे. आता या ठिकाणी हे घट्ट झालेलं पीठ एका ताटाला तुपाचं ब्रश लावून किंवा तुपाचा हात लावून त्यामध्ये हे पीठ ओतून घ्या. ओतून घेतलेलं पीठ पसरवून घ्या. खांडवीचं मिश्रण ताटावर छानपैकी असं पसरवून घेतल्याच्या नंतर किसलेले बदाम त्याच्यावरती टाकून घ्या आणि पुन्हा एकदा प्रेस करून घ्या. तर यावरती किसून घेतलेलं ओल्या नारळाचं खोबरं देखील तुम्ही टाकू शकता किंवा सुक्या नारळाचं सुकं खोबरं देखील तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने हे जरा प्रेस करून घ्यायचं आणि अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं. आता या खांडवीचे अशा पद्धतीने पीस करून घ्यायचे. अशा पद्धतीने ते कट करून घ्या आणि छोटे छोटे असे पीस करून घ्या. बघा, अर्ध्या तासानंतर ते असे छान असे सुकले गेले आहेत. त्यामुळे आपसुकच ते छान असे मोकळे झाले आहेत. जर तुम्हाला माझी आजची तांदळाच्या पिठाची खांडवीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.